आज जरा टॉपच्या गेमा होत्या त्यामुळे लवकरच जाऊया म्हणलं भरत्याला. चल, आज कॅरम, मास्टर शेफ आणि रील कॉम्पिटिशन अशा 3 स्पर्धा होत्या. मग लवकरच गेलो अकॅडमीत. जाता जाता ती गबी दिसली तर म्हणलो यासनी मी जाऊया चला. आणि अकॅडमीत गेल्यावर आता माझं रील कॉम्पिटिशन स्क्रिप्ट लिहायला चालू केली. विवेकानंद माझ्या भावानं लिहून दिली स्क्रिप्ट आणि दुसरी पोरं आपली मज्जा घेत बसले तिथं काय करायचं आता. आणि आज कॅरमच्या स्पर्धा आहेत आणि आज ही दोघं चेस खेळत बसले जाते ह्याच तर काय बोलायचं. मग कॅरम आणला, कॅरम बिरम लावून घेतला सगळा. आणि पहिल्या चट्टीत माझं आणि आद्या गोप्याचंच नाव आलं तर पहिली आमचीच मॅच होती. मग पोराची म्हणलो पिसा लावून घ्या तर आम्ही येतो. मग पिसा लावून घेतल्यावर आता डायरेक्ट मॅच चालू केली आणि मॅच चालू झालेल्या जरा असा टपवीत निघालेली मॅच. तरी तुमच्या भावानं तिथनं कसं तरी हळूहळू मॅच काढत घेतलेली. असं वाटतं की मॅच काटाच काढ होणार आणि शेवटला एकदाच मी जिंकलीच मॅच सोडा. आणि इकडं सोम्याचं काय वेगळंच चालू आहे. हसत बसलेला काय बघून हसत काय माहिती. आमची मॅच झाल्यावर आद्याच्या आणि आत्र्याच्यात मॅच होणार होती. मग पिसा लावून घेतल्या आणि त्यांची मॅच चालू केली. तर इकडं मास्टरशेफचं कॉम्पिटिशन चाललेलं. मग प्रज्ञेशनं काय केलं ते म्हणलो जरा खाऊन घेऊया, जरा बघून घेऊया कसं तरी आहे. वर अवध्याने एक कवा तरी उचललं लगेच घातलं तोंडात. आता याला काय बोलायचं याला मलाच कळना. लगेच उचलून तोंडात घातलं. मग म्हणलो आद्याची आणि आत्रेची मॅच झाली का बघूया. मॅच बी आता काटा वालती आणि तवर क्वीन घालवलेल्या आद्यानं आणि कवर लागत कवर बी घालवून घेतला आद्यानं आणि आद्या मॅच जिंकलं. मग रील शूट करायला आलतो आणि चुका कशा झाल्या मस्त त्या बघा. विश्वास आय मेडिकल अकॅडमी विश्वास आय मेडिकल अकॅडमी येत्या 14 डिसेंबरला. वर परत्याचं इकडं काय वेगळंच चाललेलं. काय बॉडी दाखवी तर काय माहिती आता कसं करतोय बघा की. शेवटला 5 वाजलं तरी काय मॅच झालेल्या नव्हत्या. मग मी आणि प्रज्ञेशची मॅच राहिलेली शेवटला आणि मी डायरेक्ट फायनलला गेलतो आणि विव्याच्याच आणि प्रज्ञेशमध्ये मॅच होणार होती. त्यात विव्या हारला आणि प्रज्ञेशवर आला फायनलला आणि प्रज्ञेशची आणि माझी झाली ती मी हारलो. परत दुसरा रँक आला की आपला की विषय. आणि काय पाहिजे. ब्लॉग कसा वाटला भावानं कमेंट करून सांगा आणि जाता भावाला फॉलो करा विसरू नका.